फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महिन्याला 50 ते 60,000 रुपये कमवू शकतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 बिझनेसेस सांगणार आहे ज्याच्यामध्ये फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण महिन्याला 50 ते 60,000 रुपयाचा इन्कम जनरेट करू शकतो आणि ते 2026 मध्ये बिझनेस चालणार म्हणजे चालणारच. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पण नोकरीसोबत एक साईड बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्ही एक गृहिणी आहात आणि तुम्हाला एक साईड बिझनेस, एक घरासाठी एक छोटासा इन्कम सोर्स निर्माण करायचा आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण असे 5 व्यवसाय बघणार आहेत जे कमी गुंतवणुकीत, कमी भांडवलामध्ये आपल्याला चांगला इन्कम कसा करून देतील आणि आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही पडणार. तुम्ही जर गृहिणी असाल तर काही बिझनेस तुम्ही घरून पण चालू करू शकता आणि तुम्ही बॅचलर आहात, तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट करायला खूप पैसा नसेल तरी तुम्ही ते बिझनेसेस तुम्ही चालू करू शकाल. आपला पहिला बिझनेस आहे होममेड टिफिन सर्व्हिसेस. मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये, पुणे असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी जे मुलं शिकायला जातात किंवा जे बॅचलर आहेत, जे जॉबसाठी जातात, त्यांचा सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की त्यांना घरगुती जेवण मिळत नाही. जर होममेड टिफिन सर्व्हिसेसचा जर बिझनेस चालू केला कमीत कमी पैशांमध्ये, तर फक्त आपल्याला गॅस लागेल आणि काही भांडी आणि थोडंसं साहित्य लागेल. तर फक्त 80 रुपयाला जरी डबा आपण विकला आणि 10 ते 15 कस्टमर आपण जोडले तर दिवसाकाठी 800 ते 1200 रुपये आपण त्यातून रेव्हेन्यू काढू शकतो आणि मंथली आपण 25 ते 30,000 रुपये आपण त्यातून कमवू शकतो. हा एका महिलांसाठी किंवा ज्या महिलेला घरी बसून एक बिझनेस उभा करायचा आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठा आणि प्रॉफिटेबल बिझनेस 2026 मध्ये ठरणार आहे. आपला दुसरा बिझनेस असणार आहे ते रिसेलिंग. रिसेलिंग म्हणजे काय, तर प्रोडक्ट दुसऱ्याचा असतो, आपण होलसेल मार्केट प्लेसेस वरती जाऊन, म्हणजे मिशो असेल किंवा इंडिया मार्ट असेल, तिथून आपण होलसेलमध्ये प्रोडक्ट्स, DIY प्रोडक्ट जे असतात ते आपण विकत घेतो आणि ते थोड्याशा मार्जिन वरती, म्हणजे 300 रुपयात जर प्रोडक्ट आपण विकत घेतला तर तो आपण 500 रुपयाला मार्केटमध्ये विकतो आणि 200 रुपये आपण प्रॉफिट काढतो. जर दिवसाकाठी आपले 5 ते 6 प्रोडक्ट जरी विकले तर आपले 1000-1200 रुपयाचा आपला मार्जिन राहतो आणि अशाच पद्धतीने जर आपण काम केलं तर महिन्याच्या एंडला 30 ते 35,000 रुपयाचा आपण इन्कम करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला काही खर्च करायची गरज नाहीये. थोडाफार आपल्याला माल विकत अगोदर घ्यावा लागेल 10-12,000 रुपयांचा आणि आपल्याला एक इंस्टाग्राम पेज ओपन करायचं आहे, एक व्हॉट्सअप कम्युनिटी चालू करायची आहे आणि त्याच्यामधून आपल्याला सेल करायचं आहे. पण ऑनलाईन आपण ते प्रोडक्ट काय काय विकू शकतो, तर आपण कपडे विकू शकतो, ज्वेलरीज विकू शकतो किंवा घरगुती लागणारं साहित्य विकू शकतो. अशा जे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत आपण ते विकू शकतो ज्याची लोकांना गरज असते. तर आपला तिसरा बिझनेस आहे टी स्टॉल. टी स्टॉल हे सगळ्यात प्रॉफिटेबल बिझनेस आहे. आपल्या महाराष्ट्रात चहाची टपरी म्हणलं की लगेच त्याला एक खालच्या दर्जाचं लेखलं जातं, पण चहाची टपरी ही सगळ्यात मोठा प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल आहे. काही लागत नाही, एक चहाचा कप बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 रुपये खर्च येतो आणि तो चहाचा कप 10 ते 12 रुपयाला मार्केटमध्ये विकला जातो. जर दिवसाला तुम्ही 200 कप विकले तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा की तुमचं प्रॉफिट किती होईल. आणि चहाचा स्टॉल चालू करण्यासाठी काय लागेल, एक जागा लागेल. जागा पण अशी हवी जिथं की लोकांची वर्दळ असेल, जिथं गर्दी असेल, बस स्टॉप असेल, कॉलेज असेल किंवा ऑफिसेस असतील किंवा मोठा चौक असेल, अशा ठिकाणी फक्त चांगली जागा हवी, एक छोटासा स्टॉल हवा, त्याच्यासाठी लागणारी थोडीशी भांडी हवी आणि त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल असावं. कमीत कमी 10,000 रुपयाच्या खर्चात जर तुम्ही चहाचा स्टॉल चालू केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने 50 ते 60,000 रुपयाचं मंथली प्रॉफिट आपण कमवू शकतो. जो आपला हा चौथा जो बिझनेस आहे तो असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी राहतात आणि त्यांना थोडाफार इन्कम सोर्स हवाय, त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे. आत्ताच्या 2026च्या काळामध्ये जे व्यवसाय आहेत त्यांना सोशल मीडिया मार्केटिंग हे सगळ्यात महत्वाचं ठरलेलं आहे. जर तुम्ही जिम असेल, रेस्टॉरंट असतील किंवा सलून असेल, क्लासेस असतील, अशा ठिकाणी गेला आणि त्यांचा सोशल मीडिया मार्केटिंग, त्यांचा सोशल मीडिया जर तुम्ही हँडल केला आणि त्यांना तुम्ही मिनिमम चार्जेस जरी 5,000च्या आसपास चार्ज केले आणि तुम्ही 5 ते 6 क्लायंट महिन्याला जर तुम्ही हँडल केले तर 25 ते 30,000 रुपये तुम्ही इझिली कमवू शकता आणि खूप साध्या सिंपल वे मध्ये आपण तुम्ही कमवू शकता. आणि हा सोशल मीडिया मार्केटिंगचा जो व्यवसाय आहे तो जर तुम्हाला चालू करायचा असेल तर फक्त तुमच्याकडे पाहिजे एक स्मार्ट मोबाईल फोन आणि तुम्हाला थोड्याशा डिझाईनच्या स्किल्स यायला हव्यात, बाकी काही नकोय. आणि जो आपला 5वा बिझनेस असेल तो आहे होममेड स्नॅक्स प्रोडक्ट.
त्याच्यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आले शेंगदाणा लाडू, चिवडा, या अशा पद्धतीचे जे स्नॅक्स प्रोडक्ट आहे लोक आजकाल त्याच्याकडे पण भरपूर वळत आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये फक्त रॉ मटेरियल आणलं आणि घरी बनवलं आणि मार्केटिंगसाठी व्हॉट्सअप ग्रुप असतात, सोसायटी ग्रुप असतात, याच्यावरती जर तुम्ही मार्केटिंग केलं तर तुम्ही सहजरित्या महिन्याला 30 ते 35 हजार रुपये, 40,000 रुपये तुम्ही सहज कमवू शकता. ह्या ज्या मी तुम्हाला 5 बिझनेस आयडिया सांगितलेल्या आहेत, ह्या ज्या आयडिया आहेत त्या 2026 मध्ये सगळ्यात चांगल्या आणि सगळ्यात प्रॉफिटेबल बिझनेस आयडिया आहेत. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे बिझनेस रिलेटेड बिझनेस मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतील किंवा बिझनेस आयडिया असतील, बिझनेस कशा पद्धतीने करायचा असतो तर त्या गोष्टी जर तुम्हाला मराठीत शिकायच्या असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सर्च करा आणि भेटूया आपण पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय श्रीराम.